मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. नांदेडच्या या 2023 साली संपन्न होणाऱ्या 20व्या चातुर्मासाच्या निमित्ताने आज नामस्मरण दिन क्रमांक 13 152 दिवसांपैकी आहे. इथे उपस्थित सर्व माता भगिनी सद्गुरू बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या श्रीमद भागवतातल्या 11 स्कंधावर शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जे निरूपण केलं आहे त्या निरूपणातून निर्माण झालेल्या नाथ भागवत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या संतांना वंदन या भागासाठी आपण आज सुरुवात करूया. सज्जनो, आपण गेली आज 3रा दिवस आहे. म्हणजे मी जे सांगतोय ते नाथांनी सांगितलेल्याच्या 10-20%च सांगतोय. तेवढं सांगणं शक्यच नाही आहे. नाथांनी संतांचं आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना नाथांच्या वाणीला इतका काही फुलोर आलेला आहे, इतकं काही ती वाणी फुललेली आहे, तर त्यातलं माझ्या अल्पबुद्धीला जेवढं समजतंय, जेवढं कळतंय तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आज 3ऱ्या दिवशी करतो आहे. पण ते नाथांची वाणी, नाथांचं आपल्या सद्गुरूंवरचं प्रेम, नाथांचं सकल संतांच्या प्रती असलेला आदरभाव आणि त्यांच्या प्रतीचं जे वंदन आहे तो भाग आपण गेली 2-3 दिवस सज्जन हो पाहतो. आणि काल आपण पाहिलं की संतांची किंवा सद्गुरूंची लक्षणं सांगत असताना नाथ महाराजांनी असं सांगितलं आपल्याला की त्या निर्गुण चैतन्याला सगुणामध्ये आणण्याचं काम संतांच्या मार्फत किंवा संतांच्या देहाच्या मार्फत होत असतं. ते निर्गुण चैतन्य सगुणामध्ये प्रगट होऊन तुम्हा आम्हाला संतांच्या सद्गुरूंच्या रूपाने पाहायला मिळतं. याच्यासारखं खरोखर आपलं भाग्य नाही. आपला सद्गुरू, आपल्याला संत पाहायला मिळतात. खरोखर आपण जो विषय काल पाहिला की संतांना ओळखणं फार कठीण आहे. आपण उदाहरण घेताना आदरणीय बाबांचं म्हणजे महामहोपाध्याय कस्तुरे शास्त्रींचं उदाहरण घेतलं की आत्ता म्हणजे 2006ला बाबांनी देह ठेवला. 1908 ते 2006 98 वर्षाचं अतिशय संपन्न पवित्र असं जीवन ज्यांना लाभलं, म्हणजे खरंच मानवी जीवन कसं असावं याचा आदर्श आपले बाबा होते. आणि ही वास्तू आणि या वास्तूमध्ये आज यावर्षी या एकाच वास्तूत होणारा हा 2रा चातुर्मास. काही वर्षांपूर्वी बाजूला सूर्यकांत कुलकर्णी म्हणून इथे राहत होते, त्यांच्याकडे चातुर्मास झाला गोंदवलेकर महाराजांच्या उपस्थितीत. आणि आज ही वास्तूच पूर्ण बाबांची. म्हणजे आता तर अंजली मॅडमनी ते रजिस्टरच करून टाकलं तिथे की श्री यज्ञेश.
म्हणजे आता मोकळं झालो आपण की रजिस्ट्री करून टाकली, आपल्याजवळ काहीच नाही आता, काहीच. आणि आपल्याकडे काही नसण्यातच किती आनंद आहे. उपाधी किती असते हो. मी तुम्हाला सांगत होतं की बाबांचं जीवन, बाबांच्या जवळ कितीतरी लोक राहिले ना. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं नात्यातले आणि नात्यात नसलेली सुद्धा माणसं नवे नवे. बाबांचं वैशिष्ट्य असं होतं सज्जन हो की बाबा अत्यंत धार्मिक. नवे बाबा म्हणजे परमात्म स्वरूप आम्हाला पाहायला मिळालं. भगवंतावर नितांत प्रेम असलेले, अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये 98व्या वर्षापर्यंत राहिलेला हा महात्मा आप्तेष्टांना जवळ करेल यात नवलच नाही. पण बाबांच्या विचारांच्या 100% विरुद्ध असलेली माणसं, म्हणजे अत्यंत नास्तिक असलेले, त्यांचे एक 6 अध्यायी होते. गधो देशपांडे म्हणून फार थोर स्वातंत्र्य सैनिक. बाबा आणि ते नाशिकला कुर्तकोटी, शंकराचार्य कुर्त, म्हणजे आपण जी महाभागवत आरती म्हणतो की नाही, आपल्या गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य, आपण जी आरती म्हणतो, जे आपली कर्पूर आरती ब्रह्मचैतन्य महाराजांची, महाभागवताची तव पायी प्रीती, हे महाभागवत हे नाव त्यांना डॉक्टर कुर्तकोटींना आपल्या महाराजांनी दिलं, गोंदवलेकर महाराजांनी. आणि ते संन्यास घेतल्यानंतर ते शंकराचार्य झाले. आणि ते शंकराचार्य असताना त्यांचं एक गुरुकुल नाशिकमध्ये होतं. त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असताना बाबा आणि गधो देशपांडे हे एकत्र शिकत होते. आणि पुढे शिक्षण घेत असताना गधो देशपांडेंची विचारसरणी ही काय म्हणतात, मार्क्सवादी वगैरे झाली. तो भाग वेगळा. आणि ते पूर्णतः नास्तिक झाले. पण संत आपण जी काल पाहत होतो की संत कसा असतो, तर ते संतत्व बाबांकडे अगदी बालपणापासून होतं. मला कस्तुरे परिवारामध्ये माझ्या भाग्याने काही दिवस राहायचा योग आला. तेव्हा 91 साली इथे आपल्या नानांकडे, म्हणजे बाबांचे चिरंजीव नारायण शास्त्री कस्तुरेंकडे गधो देशपांडे राहत होते. गधो देशपांडेंनी विवाह केला नव्हता, ब्रह्मचारी होते. संपूर्ण आयुष्य स्वामी रामानंद तीर्थांबरोबर त्या कार्यामध्ये घातलं. पुढे शैक्षणिक वगैरे वगैरे खूप सामाजिक कार्य खूप केलं. पण हा महात्मा पूर्ण नास्तिक होता. आणि त्यांना ते आयुष्यभर कस्तुरे शास्त्रींकडे राहिले. म्हणजे संत काय असतो. आणि गधो देशपांडेंच्या सहवासात मी राहत असताना ते सांगायचे की नाही, आता ते सहअध्याय असल्यामुळे फार कमी माणसं मलाही पाहायला मिळाली की जी बाबांना यज्ञेश्वर म्हणत असतात. तर ते म्हणायचे नाही, यज्ञेश्वर फार विद्वान आहे, फार मोठा आहे, फार अधिकारी आहे. बाबांवर गधो देशपांडेंचं नितांत प्रेम होतं. किती प्रेम होतं म्हणून सांगतो ना, की बाबा सावरगावला राहायचे आणि शेवटच्या काळामध्ये 91ला गधो देशपांडे इथे राहायचे. कधी ते बाबांच्या विषयी बोलताना, त्यांचं वय 92-93, अक्षरशः डोळ्याला धारा लागे. नास्तिक माणूस हो, पण बाबांविषयी बोलत असताना गधो देशपांडेंच्या डोळ्याला धारा लागायची. म्हणजे मित्रत्वाचं प्रेम, सख्यत्वाचं प्रेम किती गोड होतं, किती विलक्षण होतं. पण ते नास्तिक होते. पण बाबांनी त्यांच्या मताचा, किंवा ते नास्तिक आहे, मी भगवंताला मानतो, तू भगवंताला मानत नाही, म्हणून मी तुला बोलणारच नाही, तुझा मी द्वेष करेल, हा भाव बाबांमध्ये तर कधीच नव्हता. कारण ते संत होते. म्हणून काल आपला जो विषय असा होता की संतांना ओळखणं फार कठीण आहे. ते तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या जवळ राहत असतील, तुमच्याशी त्यांचा काहीतरी संबंध असेल. पण अशा संतांनासुद्धा मी म्हटलं ना की त्यांच्या जवळच्या माणसाला शेवटपर्यंत ओळखायला आलं नाही. हीच परिस्थिती समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज असतील, रामदास स्वामी असतील. म्हणून शेवटच्या काळातसुद्धा रामदास स्वामींनासुद्धा अगदी शेवटचे काही दिवस राहिले होते. समर्थांच्या जीवनाचा आपण जेव्हा अभ्यास करतो ना, एवढा मोठा समर्थ महात्मा की ज्याला प्रत्यक्ष रामरायाला राहवलं नाही आणि रामराय येऊन ज्यांना अनुग्रह देतात, अशा समर्थांचा शेवटचा काळ. आणि त्या शेवटच्या काळामध्ये समर्थानं सुद्धा म्हणावं लागलं की तळमळ तळमळ होतची आहे, तुझा तूच सावरी दयाळा आणि कल्याण करी देवराया. थोरले महाराज बोलताना एकदा असं म्हणाले होते की बुवा बनायच्या भानगडीतच पडू नका तुम्ही, फार कठीण आहे म्हणाले. सत्पुरुष होणं, संत होणं, सद्गुरू होणं फार कठीण आहे बरं. फार सुंदर संदेश त्यांनी दिला की तुम्हाला बुवा होत असेल, तुम्हाला लोकांनी पाया पडावं वाटत असेल, तुमचं लोकांनी ऐकावं,
हे अत्यंत अवघड असं काम आहे म्हणाले. करू नका, बुवाबाजीच्या नादी लागू नका आणि तुम्ही बुवाच होऊ नका म्हणाले. फार फार कठीण आहे म्हणाले. तर तो विषय आपला चालला होता काल, की संत भोगाचा वीट मानत नाही आणि त्यागाचा आग्रह धरत नाही. हा विषय आपला काल सुरू असताना आपण चिंतन असं करत होतो की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र पाहत असताना किंवा नाथांचं चरित्र पाहत, म्हणजे जेव्हा तुम्ही खूप संतांची चरित्र वाचाल ना, तर तुम्हाला इतकी साम्यता दिसते. आणि मुख्य म्हणजे त्या अंतःकरणामध्ये जी तळमळ आहे समाजाविषयी, सामान्य माणसाविषयी, की नाही हा माझ्या जवळ आला ना तर याचा काहीतरी उद्धार, नवे नवे पूर्ण उद्धार व्हायलाच पाहिजे. तुमची श्रद्धा निष्ठा जिथे असेल ना त्या संतांच्या चरणी जा, पण एकच करा की एकदा त्याला आपलं मानलं ना पुन्हा विचार नका करू. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये किंवा भारतीय शास्त्रामध्ये निष्ठेला फार महत्त्व आहे. आणि मग ती निष्ठा, आपलं धर्मशास्त्र आपल्याला कुटुंबापासून शिकवते. आईबाबांप्रती असलेली निष्ठा, पतीप्रती असलेली निष्ठा, पत्नीप्रती असलेली. म्हणून एक सूत्र फार फार वेळा आपल्याला सांगितलं जातं की परस्त्री ही माते समान पुरुषांसाठी आणि स्त्रीला पती हा परमेश्वर किंवा ब्रह्म मानायला सांगितलं आहे. तो विषय आपला काल झाला की ब्रह्म मानण्याने तो ब्रह्म होईल का माहीत नाही, पण तू ब्रह्म होशील. का तर तू त्याला पती म्हणून न पाहता ब्रह्म म्हणून तू जेव्हा सतत त्याचं चिंतन करशील तेव्हा तुझं आयुष्यभराचं चिंतन, तुझ्या आयुष्यभर तुझा पती बरोबर राहणार आहे. नवे नवे तू त्याच्याशी इमोशनली सगळ्या दृष्टीने अटॅच राहणार आहे. तर ती अटॅचमेंट असताना त्या अटॅचमेंटमध्ये जर ब्रह्म किंवा परमेश्वर असेल तर केवढी पवित्रता तुमच्या मानवी जीवनात राहील. असं कोणता तरी धर्म शिकवतं का मला सांगा? असा कुठलाच धर्म भारतीय सनातन वैदिक हिंदू धर्माशिवाय कोणतंही भारतीय तत्त्वज्ञान जगातलं कोणतं तुम्हाला सांगणार नाही. हे पण आपण अभ्यासणं गरजेचं आहे. विषय असा सुरू होता की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा विषय मी तुम्हाला सांगत होतो की त्यागाचा आग्रह धरत नाही आणि भोगाचा वीट मानत नाही. महाराजांची रौप्य तुला झाल्यावर ते म्हणाले आता सुवर्ण तुला होणार. महाराज शांतपणे म्हणाले बाबा माझा तसा भोग असेल तर सुवर्ण तुलाही होईल. आणि त्यागाचा विषय मी तुम्हाला सांगत असताना की केवढा त्याग हो महाराजांचा. सकल संतांच्या जीवनचरित्रामध्ये सज्जनो आपण पाहताना आपल्याला वासना जी निर्माण होते की नाही, कुठल्याही गोष्टीची वासना, खाण्याची, पिण्याची, लेण्याची, असं छान कापडे असावे, असे अलंकार असावे, अशी माझी गाडी असावी, अशी माझी हेअरस्टाईल असावी, असं मी फिरावं, ही सगळी जी वासना आहे ना, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की ही वासना अन्नामधून निर्माण होते. कुठल्या प्रतीचं अन्न तुम्ही ग्रहण करता, कशा प्रकारचं तुम्ही खाता, त्याच्यातून तुमची विचारशक्ती, तुमची आचारशक्ती, तुमची उच्चारशक्तीसुद्धा, अन्नावरून उच्चारसुद्धा असतो. बरं पहा तुम्ही की काही माणसं बघा एखाद्या गोष्टीला इतक्या पटकन आणि इतक्या मोठ्या आवाजामध्ये रिॲक्ट होतात की आपण ते विचारही करू शकत नाही. एक मुलगा आहे, तो चुकला आहे तर त्याला शांतपणे तुम्ही सांगू शकता, पण हे सांगणारं व्यक्तिमत्व आणि त्याचा आहार थोडासा निरीक्षण करून पहा. अगदी साधेपणाने जर मी तुम्हाला सांगायला की अतिशय मसालेयुक्त, अतिशय तिखट खाणाऱ्या व्यक्ती ह्या पटकन रिॲक्ट आणि अतिशय रागीट असतात. हा तुमचा माझा सर्वांचा अनुभव आहे की नाही? मग हा आहार केवळ खाण्यापुरताच आहे का? तर आपलं धर्मशास्त्र सांगतं की हा आहार नेत्रांचा आहे. केवळ आपण या जिव्हेनीच खातो, तिची चव म्हणून खातो, हा तर एक आहार झालाच आहे अन्नाचा. पण आपल्या नेत्रांना, आपल्या कर्णांना, आपण काय पाहतो, आपण काय हुंकतो नाकाला सुद्धा, कोणते वास तुम्हाला आवडतात आणि कोणत्या वासाकडनं तुम्ही कोणत्या वासाकडे चाललात, हे तारुण्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही डोळ्यांनी काय पाहताय, पाहणारं सुद्धा सात्विक आहे का? ऐकणारी गोष्ट आपण कोणती ऐकतो, कोणत्या प्रकारची गाणी ऐकतो, कोणत्या प्रकारचं लेक्चर्स आपण ऐकतो, कोणत्या प्रकारचे विविध भाषणं आपण ऐकतो, कोणत्या प्रकारचं, आणि या सगळ्या आहारावरून तुमचं अंतःकरण काय आहे हे तयार होत असतं. किंबहुना त्या अंतःकरणासारखंच तुमचं मन, तुमचं वासना ह्या सगळीकडे प्राप्त होतात. तर असं जे अन्न आहे ते अन्नसुद्धा सद्गुरू प्रल्हाद महाराज किंवा सकल संतांच्या बाबतीत
खाण्यापिण्याचं आकर्षणच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काल बोलताना असं म्हणालो की 43 नियम सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे नित्याचे होते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. पण त्या एकाही नियमाचं आपल्या शिष्यांना, आपल्या घरच्यांना त्यांनी असं आचरण कराच, मी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो, तुम्हीही करा, मी इतक्या वेळ जेवत नाही तितक्या वेळ तुम्ही राहा, मी इतक्या वेळ सोहळ्यात असतो तुम्ही असं करा, असा आग्रह नाही. अनेकांना, त्यांच्या जवळ राहणाऱ्यांना सुद्धा महाराजांचे एवढे नियम आहेत हे माहीत नव्हतं. म्हणजे त्यागाचा आग्रह सत्पुरुष कधी करत नाही. पुढे नाथ महाराज संतांचं अजून एक लक्षण जे नाथांनी पाहिलेलं होतं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सज्जन हो, की नाथांच्या जीवनामध्ये ते परिपूर्ण भरलेलं होतं. आणि ते म्हणाले की संत जे असतात ते स्वतःचं ज्ञान मिरवत नाहीत आणि आपल्या असलेला वेडेपणा जगाला दाखवत नाहीत, असं नाथ महाराज सांगतात. आपण म्हणतो ना त्या पदामध्ये, तो म्हणवी अज्ञानी परपणी पर ज्ञानी यांचा ज्ञानी, तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिजे. ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य परमपूज्य ब्रह्मानंद महाराज, ब्रह्मानंद महाराज आणि समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज हे आपल्या परंपरेमध्ये अत्यंत विद्वान असे दोन महात्मे. मी असं का म्हणतो तर परंपरागत शिक्षण त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं होतं गुरुकुलातलं, म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचा काळ आहे 1854 ते 1918 आणि समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा काळ आहे 1893 ते 1979. म्हणजे 19व्या शतकामध्ये बऱ्यापैकी गुरुकुल पद्धती, म्हणजे इंग्रज येऊन त्यांनी गुरुकुल पद्धती बंद पडण्याचे काढण्याचे प्रयत्न खूप सुरू केले होते. त्याला बऱ्याच प्रमाणात यश मिळालेलं आहे. तरीही हा अत्यंत पवित्र असलेला भारत देश, की ज्या देशामध्ये भगवान गोपालकृष्णांनी असं सांगितलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे त्याच्यात उद्धृत केलं आहे त्यांनी की धर्माला ग्लानी कधी कधी येणार आणि ते सृष्टीचा नियम आहे. परिवर्तन होणं हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याचा ज्ञाताच आपल्याला सांगतोय कोण? भगवान गोपालकृष्ण, की धर्मस्य ग्लानिही यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी कोणत्या प्रकारे अवतार घेऊन ते कार्य करेल हे त्यांनी सांगितलेलंच आहे. तसं इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजांनी गुरुकुल पद्धती का बंद पाडली, का? विषय थोडासा वेगळा होईल पण ते समजून घेणं आवश्यक आहे. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, या ब्रिटिशांनी, या इंग्रजांनी हा विचार केला की अरे यांची संस्कृती इतकी, यांचा संस्कार इतका बारकाईने पोचलेला आहे. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका दक्षिण भारतातल्या गावामध्ये ब्रिटिश अधिकारी थंड हवेचं ठिकाण शोधत होते आणि त्या थंड हवेच्या ठिकाणी तिथे राहत असताना आपल्या छतावर गवत टाकावं म्हणून त्यांनी गवताच्या पेंढ्या विकत घ्यायचं म्हणून ठरवलं आणि एक म्हातारी तिथे गवत रोज नेऊन द्यायची आणि गवताचा भारा तिने दिला की ते पैसे द्यायचे. एक दिवस तिच्या त्या गवताच्या भाऱ्याची किंमत काहीतरी 1 आठाणे होते. मग तिने त्याला 1 रुपया दिला. ती म्हातारी म्हणाली माझ्याकडे 8 आणे नाही. तो म्हणला राहू दे, काही हरकत नाही. तो इंग्रज त्याला 1 8 आणे काय 16 आणे काय. तर सज्जन हो, दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीने 8 आणे म्हणजे 50 पैसे परत त्या इंग्रजी अधिकाऱ्याला नेऊन दिले आणि दिल्यानंतर तो म्हणाला कशाला आणून दिले, राहू द्यायचे असते. तर ती म्हातारी त्या इंग्रजी अधिकाऱ्याला आपल्या भाषेत म्हणाली,
बाबा हे तुझं कोणत्या जन्माचं मी हे तुला दिलेलंच बरं नाही, तर हे ऋण फेडायकरता मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे वाक्य त्याला कळालं नाही, म्हणून त्यांनी त्याच्याजवळ जो भारतीय माणूस होता त्याला इंग्लिशमधनं विचारलं की ही काय पुटपटली, ही काय बोलली. मग त्यांनी त्याला इंग्रजीमधून सांगितलं की असं असं आहे. आणि मग त्यांनी हा विचार केला की ही बाई सुशिक्षित नाही आहे, खेड्यातली आहे, पण हिचा विचार इतका उच्च कसा आहे की मी जर हे पैसे परत नाही दिले तर मला पुनर्जन्म घेऊन यावं लागेल. म्हणजे या भारतातल्या खेड्यातल्या अസുशिक्षित असलेल्या स्त्रीच्या मनामध्ये मूल्यांची, मॉरलची एवढी व्हॅल्यू कशी काय समजलेली असेल. तर यांच्याकडे धर्म फार शेवटच्या टोकापर्यंत पोचलेला आहे. मग हा धर्म पोचतो कुठून? तर ते म्हणाले हे याच्यातून पोचतो आहे, भागवतातून पोचतो आहे, पुराणातून पोचतो आहे, मंदिरातनं पोचतो आहे, गुरुकुलातनं पोचतो आहे. मग यांचा संस्कारच बंद व्हावा. मग तो कुठे आहे? तर तो गुरुकुलात आहे. आणि ते गुरुकुल पद्धती बंद करावी म्हणून मॅकॅलोची जी पद्धती आपल्याकडे शिक्षणाची आली, मॅकॅलोचं इंग्लिशमधलं ब्रिटिश पार्लमेंटमधलं भाषण आजही उपलब्ध आहे. आपल्याला सवड मिळाली तर अवश्य वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल की या भारताची संस्कृती, भारताचा हा सनातन वैदिक हिंदू धर्म संपवून टाकण्याचे प्रयत्न कोणत्या शतकापासून सुरू आहेत. 8व्या शतकाच्या आधीपासून, ब्रिटिश तर नंतर होते. सज्जनं, आपला विषय असा सुरू होता की ब्रह्मानंद महाराज इतके उच्च विद्याभूषण, त्यावेळेला गुरुकुलातनं त्यांचं शिक्षण झालं होतं. इकडे आपल्या महाराजांचं हे 2 विद्वान महापुरुष. मला काय सांगायचं आहे? मला हे सांगायचं आहे की आपला ज्ञातेपणा, आपलं ज्ञान संत मिरवत नाहीत, दाखवत नाहीत, कारण ते आत्मज्ञानी असतात. ब्रह्मज्ञानी असल्यानंतरची जी अवस्था येते ना, ती म्हणून आपण सुद्धा पाहतो की खरोखर खरी विद्वान माणसं जी असतात ती अतिशय नम्र, अतिशय प्रामाणिक आणि सहजतेने वागणारी समाजामध्ये असतात. पण अशी ही माणसं कधी कधी दुखावली जातात आणि त्यांच्या वागण्यामध्ये काही फरक आपल्याला दिसतो. तो त्यांचा नसून त्यांच्यावर झालेल्या त्या कृत्याचा असू शकतो. ब्रह्मानंद महाराज इतके विद्वान, आपल्याला ती कथा माहिती, ती मी उद्धृत करणार नाही, की त्यांनी सांगितलं, महाराज मी माझी सगळी विद्या तुमच्या चरणांवर वाहिलेली आहे, तुम्ही ती विद्या घेतली एवढं मला सांगा, त्याच्याशिवाय मी तुमच्या चरणांवरचं माझं मस्तक काढणार नाही. महाराज हो म्हणाले. ते प्रसंग आपल्याला सगळ्याला माहिती. त्याच्यानंतर काय झालं की एवढे मोठे विद्वान असलेले ब्रह्मानंद महाराज किती विद्वान होते मी तुम्हाला सांगू का? तर भारतामधल्या कोणत्याही धर्मविषयक, आध्यात्मिक कुठलीही अडचण आली तर जे काही 5-6 लोक भारतामध्ये विद्वान म्हणून गणले जायचे त्याच्यामधले एक होते पूज्य ब्रह्मानंद महाराज. आणि ब्रह्मानंद महाराज आले, गोंदवलेला महाराजांच्या सेवेमध्येच होते. इतकी विरक्ती, इतकी विनम्रता, इतकी शालीनता होती आपल्या सद्गुरूंसमोर कसं राहावं याची, की अंगावरचे जे वस्त्र होते, जे कपडे होते, अनुग्रह घेतल्यानंतर तर देह ठेवेपर्यंत ब्रह्मानंद महाराजांनी स्वतःला नवीन कपडे कधीही शिवले नाहीत. कपडे म्हणजे काय हो, एक ती कफनी आणि खाली धोतर असायचं ते. आणि एवढा मोठा विद्वान गोंदवलेला आल्यानंतर सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपण कोणती सेवा करायची? तर पहिले अखंड नाम, ते व्यक्तिगत ते घेतच होते. कोणत्या भावनेने घेत होते ते आपण नंतर कधीतरी पाहू. पण दुसरं म्हणाले, माझ्या सद्गुरूंना आवडतं काय? तर नामस्मरण आणि अन्नदान. मग या सेवेला कोणी नाही तर मी राहील. आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज ज्ञातेपणा मिरवत नाहीत. संत, दोन्ही संत मी तुम्हाला, म्हणजे ब्रह्मानंद महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज. तर स्वयंपाकघरामध्ये सेवा करत असताना कायम ते झारे, काय ते मोठ्या कढया, पातेले, भात करणं, आमटी करणं. कर्नाटकातले होते, गोंदवल्याला तसं पाण्याची कमतरता, इतक्या सगळ्यांना गोंदवल्यात येणाऱ्याला पोळ्या करणं फार अवघड होतं. म्हणून ब्रह्मानंदांनी एक कर्नाटकातली आपली पद्धत, सार भात कधीच कमी पडणार नाही असं आश्वासनही आपल्याला दिलं आहे. आणि आजही आपण पाहतो कितीही लोक आले तरी गोंदवल्यामध्ये सार भाताला कधीच कमी नसतं. नवे आपण आत्ता परवा काल कोणी ते एका सद्भक्तांनी गुरुपौर्णिमेचा, सद्भक्त मी म्हटलं ना तुम्हाला, सद्भक्त काही करू शकतो. म्हणजे काल महाराजांना कोणता प्रश्न विचारला तो मी आता उद्धृत करत नाही,
पण करतात. एकाने गोंधळ्यातल्या गुरुपौर्णिमेच्या प्रसादाच्या थाळीचा फोटो करून पाहा, आजचा प्रसाद काय नमस्कार करायचा, घ्यायचं. त्याच्यामध्ये पांढरा भात, पिवळा भात, केशरी भात, आमटी, भाजी, पॅक केलेला छान बुंदीचा लाडू, असं सुंदर. सार भाताला माझ्या गुरुच्याकडे कधीही कमी पडणार नाही, हे ब्रह्मानंदांनी दिलेलं आश्वासन आहे. मला सांगायचं काय की लगेच ते त्या सेवेमध्ये रुजू झाले. बोलत नसत, बिलकुल बोलत नसत. ब्रह्मानंद महाराजांना तंबाखू पण खायची सवय होती, चंची असायची टाकली. तंबाखू खाणारे जनरली कमीच बोलतात कारण ते त्याच्यात असतात, पण ब्रह्मानंद महाराज त्याच्या पुढचे होते की मुखात ते आणि त्याच्याबरोबर नाम पण होतं. आपण संतांच्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही, पण एक त्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं रूप तुम्हाला सांगायचं म्हणून रामानंद महाराज न सोडायचे. आणि न सोडल्यामुळे त्यांच्याकडे एक रुमाल, आणि सारखा रुमाल असायचा. थोरल्या महाराजांकडे पण रुमाल असायचा, रामानंद महाराजांकडे रुमाल असायचे. पिवळ्या रंगाचे रुमाल का वापरायचे माहीत नाही, पण अतिशय स्वच्छ सुरेख, न सोडतात म्हणून नाकाला ती लागलेली असं कधीच नसायचं. फार टापटीप सुंदर राहत असायचं. तर ब्रह्मानंदांचं मी तुम्हाला सांगितलं की कपडेसुद्धा नाही, महाराजांनी आपल्या अंगावरची कपडी काढावी आणि बुवा आता ही तुम्ही घालावी. मग ती दिलेली प्रसाद म्हणून तीच वापरायची. ती फाटो की तशी राहो. महाराजांना जेव्हा वाटेल की आता दुसरी द्यावी, तेव्हाच ब्रह्मानंदांनी घालावी. काय निष्ठा असते बघा. एवढा मोठा विद्वान माणूस, किती विद्वान मी तुम्हाला सांगू. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. 20-21 वर्षांचे ब्रह्मानंद महाराज होते. 4 शास्त्र, 6 वेद आणि दशग्रंथांचं अध्ययन पूर्ण झालेला, प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेला. म्हणजे ही सगळी मंडळी प्रस्थानत्रयीचे अध्ययन कर. कोण कोण? ब्रह्मानंद महाराज, त्याच्यानंतर सद्गुरू प्रल्हाद महाराज, प्रस्थानत्रयीचं अध्ययन. म्हणजे आपल्याकडे आपण जे म्हणतो ना, त्या काळात बॅरिस्टर एक पदवी असायची. आता आपण म्हणतो कॉर्डिओलॉजिस्ट आहे, अमकेत तमकेत विद्वान वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण गणतो. तर त्या काळामध्ये भारतीय तत्त्वज्ञानातलं प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेलं म्हणजे काय, तर गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे 3 आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातले अत्यंत महत्त्वाचे विषय. या 3ही विषयामध्ये पारंगत असलेले, म्हणजे या विषयावरचा या 3 गूढच विषय, हे 3ही गूढ विषय ज्यांना अतिशय छान समजलेले आहेत आणि उमजलेले आहेत. समजणं आणि उमजणं याच्यामध्ये किती अंतर आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक. तर असं एक्सपर्ट असलेली ही माणसं, पण ब्रह्मानंद महाराज शेवटपर्यंत त्यांनी कधीही स्वतःच्या खर्चाने नवे उत्तम अशी कफनी स्वतःला शिवली नाही. मी तुम्हाला काय सांगू, 1913 साली, म्हणजे 22 डिसेंबर 1913ला थोरल्या महाराजांनी आपल्या देह ठेवला डिसेंबर महिन्यात. त्याच्या आधीचा जो चातुर्मास होता, त्या चातुर्मासामध्ये गोंदवलेकर महाराज पंढरपूरला राहायला आले. त्यांच्या सहवासात आपल्याला काही दिवस राहायला मिळावं असं ब्रह्मानंदांनाही वाटलं आणि ब्रह्मचैतन्यांना वाटलं. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराजांनी ब्रह्मानंदांना बोलवून घेतलं आणि तिथेच पंढरपूरला राहिले. आणि ज्या दिवशी ब्रह्मानंद महाराज पंढरपूरवरून कर्नाटकात जायला निघाले, तर महाराज असं त्यांना सोडायला म्हणून पंढरपूरच्या वेशीपर्यंत असं बोलत आपण नाही का इथून असं नाक्यापर्यंत, आपल्या जो प्रिय व्यक्ती असली कोणी तर तिला सोडायला गेलो तर नाक्यापर्यंत जातो. आपलं प्रेम फार काही नसतं. पण ब्रह्मानंद महाराजांना पोचवायला महाराज या पासून तिसून असं कितीतरी वेळ चालत गेले आणि पुन्हा तिथे काही वेळ थांबले. याचा उल्लेख आहे बरं का, हे मनाने सांगत नाही, रंगवून सांगत नाही, कल्पनेने सांगत नाही, त्याचा चरित्रामध्ये सुंदर उल्लेख आहे. तर ब्रह्मानंद महाराज आणि ते जवळपास पुन्हा 1-1.5 तास त्या शेवटच्या टप्प्यावर पंढरपूरच्या, की आता दोघांनाही माहीत होतं की ही आपली शेवटची भेट आहे. जसं रामदास स्वामींना माहीत होतं की कल्याण स्वामी माझा देहांत पाहू शकणार नाही, म्हणून त्यांनी सूचना दिली होती की कल्याणला कळवू नका, मी देह ठेवल्यावर. आणि त्याच्या आधीच सांगितलं की त्याला माझ्या अंतसमयी तो माझ्याजवळ राहणारच नाही अशी रामदास स्वामींनी योजना केली होती. आणि त्यांचे अंतिम संस्कार झाल्यावर कल्याण स्वामी तिथे गेले, तुम्हाला माहिती आहे. तर ब्रह्मानंदांना
1-1.5 तास शेवटच्या टप्प्याला बोलत होते. आणि जेव्हा ब्रह्मानंद पंढरपूर सोडून निघाले सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू, महाराजांनी म्हणजे थोरल्या महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना इतक्या कफन्या दिल्या स्वतःच्या की त्या बरोबर पुढचे 5 वर्ष ब्रह्मानंदांना पुरल्या. 1918 साली ब्रह्मानंदाने देह ठेवला, तर त्या 5 वर्षात किती कफन्या या माझ्या लेकराला लागणार आहे, कारण हे दुसरं घेणार नाही, याला पुरल्या पाहिजे. हे ब्रह्मचैतन्य महाराज, हे ब्रह्मानंद महाराज, हा सद्गुरू, हा सत्शिष्य, आणि त्या परंपरेत आपण सगळेजण आहोत. किती आनंदाची गोष्ट आहे. अजून आपल्याला काय मिळवायचं आहे? आता फक्त इतका सुंदर या उपासनेचा, या सत्संगाचा मार्ग रुळलेला आहे. या रुळलेल्या वाटेने तुम्हा आम्हाला फक्त मार्गक्रमण करायचं आहे. काही नियम, काही त्यांनी अटी सांगितल्या, बस तेवढ्या पाळल्या की बिनधास्त आपण कुठे पोचणार, तर जिथे माझा सद्गुरू पोचला आहे. नवे नवे तो माझी वाट तिथे पाहतोय, नवे नवे तो मला बोलावतोय, मला पडू देत नाही. फक्त मला एवढंच करायचं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर, त्यांनी सांगितलेल्या अटींचं नियमांचं पालन करून फक्त एक पाऊल टाकायचं आहे. किती महाराजांनी सांगावं. तर असे ब्रह्मानंद त्या स्वयंपाकघरात राहत होते. आणि कर्नाटकातली काहीतरी मंडळी आली आणि त्यांना काहीतरी धर्मविषयक चर्चा करायची होती. म्हणून काय झालं, त्यांचा प्रश्न सुटेना म्हणून त्यांनी शोध घेतला खाली, म्हणजे दक्षिणेत कर्नाटकात, की ब्रह्मानंद बुवांकडे, अनंत शास्त्री म्हणायचे त्यांना, ब्रह्मानंद माहीत नव्हतं, तर अनंत शास्त्र्यांकडे हा प्रश्न सुटेल म्हणून ती विद्वान दक्षिणेतली मंडळी आली. सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू की ते गोंधळात आले, तर अनंत शास्त्री कुठे? अनंत शास्त्री कोणाला माहीत म्हणून ते म्हणाले, अहो आमच्या कर्नाटकातले फार विद्वान आहेत, अमके तमके. ते म्हणे, अहो ते ब्रह्मानंद का? हां, ते आम्हाला माहीत नाही म्हणाले ब्रह्मा. तिथे महाराज होते. महाराज म्हणाले, बुवा काही मंडळी तुमच्याकडे आली. त्यावेळेला आपले ब्रह्मानंद महाराज स्वयंपाक घरामध्ये काहीतरी भाजत होते नैवेद्यासाठी. एवढी माणसं गोंधळात जेवायला येणार होती, पण महाराजांनी बोलवलं म्हणून ते सोडून हात धुवून पंचा ते घातलेला, खाली आपलं नेसलेलं धोतर, आणि ब्रह्मानंद महाराज हातामध्ये झाऱ्या घेऊन त्या सगळ्या विद्वान मंडळीसमोर त्यांनी पाहिलं की आपण पाहिलेले अनंत शास्त्री विद्वान किती होते. तुम्हाला सांगतो की प्रस्थानसहीचा अध्ययन झालेला हा महात्मा त्या काळी कर्नाटकातनं जे निघाला, तर सगळ्या भारतामध्ये शास्त्रार्थ सभा जिंकून प्रमाणपत्र मिळवली होती. अनेक, म्हणजे आजच्या भाषेत तुम्हाला सांगायचं तर सगळ्या नॅशनल लेवलवरच्या कॉन्फरन्समध्ये स्वतःचं मत मांडून पहिला क्रमांक अनेक सभांमध्ये ब्रह्मानंदांनी मिळवलेला होता. इतके विद्वान असलेले ब्रह्मानंद महाराज झाऱ्या घेऊन त्या विद्वान मंडळीसमोर आले. त्यांनी विचारलं की आम्हाला अशी धर्मविषयक हे आहे. त्यांनी सांगितलं, हात जोडले, काही बोललेच नाही, कारण जप सुरू होता. हातात जरी ते झाऱ्या होता ना, नाम सुरू होतं. पटकन तिथलं केळीचं एक पान घेतलं, देवघरातून आपली गंधाची तबकडी घेतली, एक काडी घेतली, आणि त्या हिरव्या केळीच्या पानावर लिहून दाखवलं, मी माझी जिव्हा नामाला विकली आहे, मी धर्मशास्त्र चर्चा आता करत नाही. आता ती मंडळी इतक्या दुरून आलेली, ब्रह्मानंद महाराज असं सांगतायत. आणि मग सांगितलं, हे माझे सद्गुरू आहेत गोंदवलेकर महाराज. तर महाराजांचे ते संस्कृतमध्ये बोलायचे. कोण? ब्रह्मानंद महाराज. महाराजांच्या समोर नाही, पण या लोकांनी पाहिलेले ब्रह्मानंद महाराज म्हणजे काय, की संस्कृतमध्येच फक्त बोलत असत. आणि त्यांनी पाहिलं, हा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज पाहिले. त्यांनी मराठीत बोलणारे, लंगोटी लावलेले, काय गंध लावलं, काही गळ्यात माळा घातलेल्या. त्या ब्राह्मणांच्या मनात विद्वत्तेचा अहंकार. हे म्हणाले, काय सांगते? ते म्हणाले, माझे सद्गुरू आहेत, तेच तुमची काय शंका निरसन करू शकतील. ते निघून गेले. त्यांच्या मनात त्यांच्याविषयी त्यांना ज्या काय प्रश्न विचारायचे होते, शंका त्यांनी महाराजांना आपल्या विचारल्या. कोणाला? थोरल्या महाराजांना. महाराज म्हणाले, हा माझा ब्रह्मानंद बुवा म्हणाले, धारवाडला शिकला, उच्च विद्या विभूषित झाला म्हणाले. मी गोंदवल्यातल्या शाळेत 2रा वर्ग पण शिकलो नाही म्हणाले. मी तुमच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार? अशी सुरुवात महाराजांनी त्यांना उत्तरं द्यायला केली. पण म्हणाले, माझा राम आहे, त्याच्या आशीर्वादाने काही सांगता आलं तर म्हणाले मी सांगतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात मिळतं का शोधा म्हणाले. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी पुढे अर्धा ते पाऊण तास त्यांना
जे काही प्रश्न त्यांनी विचारले होते त्या सगळ्या शंकांचे उत्तरं देण्यासारखं उत्कृष्ट निरूपण त्यानं केलं. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या की आपण यांना काय समजत होतो. आणि या माणसाने आपली सगळी उत्तरं दिली. तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानियांचा ज्ञानी, तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिजे. ज्ञाते पण कधी मिरवलं नाही. नवे नवे ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला वाणीरूप महाराज असं म्हणाले होते की ब्रह्मानंद माझ्यापेक्षा कितीतरी विद्वान, विद्वत्तेच्या बाबतीत तो माझ्यापेक्षा फार मोठा, आणि किती अधिकार म्हणाले. मी तुम्हाला अजून काय सांगू, मला राहवत नाही ती गोष्ट सांगितल्याशिवाय. की गोंदवलेकर महाराज देहात असताना एक मोठा सावकार महाराजांकडे आला आणि म्हणाला मला भागवत लावायचं आहे, मला शुकमुनींसारखा कोणीतरी भागवतकार द्या म्हणाले. तर ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले माझ्याकडे माझा जो बुवा आहे ब्रह्मानंद बुवा हा शुकमुनीच आहे म्हणाले, पण तुमच्याकडे कोणी परीक्षित आहे का, किंबहुना तुम्ही परीक्षित व्हाल का म्हणाले. परीक्षित होणं म्हणजे काय, 7व्या दिवशी भागवत ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मरायला तयार असलेला कोणी आहे का, नुसता मरायला नाही. तर त्या श्रद्धेने भागवत स्वतः आचरण करून वागून मृत्यूसाठी आनंदाने तयार आहे का, ते म्हणाले नाही. एवढं प्रेम आणि एवढी विद्वत्ता, एवढी विनयशीलता, एवढं सच्चित्व ब्रह्मानंदांच्या ठिकाणी होतं. सज्जनो, हे सगळे चरित्रांचं चिंतन इतक्या बारकाईने मी करण्याचा प्रयत्न एवढाच आहे. पहिली गोष्ट अतिशय नम्रपणे सांगतो की हे सगळं मी जे काही करतो आहे हे स्वांत सुखाय करतो, माझ्या सुखासाठी, माझ्या अभ्यासासाठी मी पहिल्यांदा करतो आहे. पण या चिंतनामध्ये आपल्या सगळ्यांना जर पुढे पुढे काही जाता आलं की खरंच एवढा कधीच आपण विचार नाही करतो. पारायण आपण सगळीजणं करतो, पण पारायण करताना सुद्धा 3.5 तासात होईल का, 3 दिवसात होईल का, कारण माझ्या मागे प्रपंचाची कामं खूप इतकी आहेत ना, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, आज संध्याकाळी बायकोवर पिक्चरला जायचं आहे, उद्या तिकडे जेवायला जायचं आहे, खरेदीला जायचं आहे, किसानमध्ये जायचं, ह्याच्यातून मला 3 दिवसात किंवा 3.5 तासात माझं पारायण करायचं आहे. हां, हे तर वाचलं नाही, हे तर वाचलं, असं आपलं पारायण होतं. सज्जनो, मला पारायणाविषयी हे नाही सांगायचं, पण खरं संतांच्या जीवनाचं चिंतन करत असताना मनामध्ये ही एक सुप्त भावना आणि एक सुप्त प्रार्थना आपल्या सद्गुरूंच्या प्रती माझी वैयक्तिक अशी आहे की महाराज यातलं थोडं तरी, आमच्या विदर्भामध्ये अशी असं करायचं आहे, एवढं महाराज मला एवढं तरी द्या, म्हणजे थोडं तरी तुमच्यातला हा सद्गुण माझ्याकडे येऊन द्या. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना बोलत असताना एक फार मोठे आमच्याकडे अण्णाजी माई म्हणून होते, महाराजांपेक्षा 14 वर्षांनी मोठे असलेले दत्त संप्रदायातले फार मोठे अधिकारी पुरुष होते. पण त्यांचा जेव्हा अंतकाल आला तेव्हा त्यांनी महाराजांना आमंत्रित केलं. महाराज तिथे गेले तेव्हा ते म्हणाले, ते झोपलेले होते, आजारी होते, त्यांना उठवत नव्हतं, वय खूप झालं. तेव्हा ते महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज म्हणाले तुम्ही मला नका हात जोडू, तुम्ही माझ्या वडील भावासारखे आहेत, तुम्ही माझ्यापेक्षा थोर आहात. बरं, ते जे होते ते अवधूतानंद महाराजांचे शिष्य होते, त्यांचा दत्त संप्रदायातला अधिकार खूप होता, ते विद्वान होते, आचरणशील होते, अग्निहोत्री असलेले होते, त्यांनी अनेकांना अनुग्रह दिलेला होता. आणि ते स्वतः अंतकाळी महाराजांना हात जोडून म्हणतात की महाराज माझे थोडेच दिवस राहिले, माझा थोडा काळ राहिला. दुसरं म्हणाले, अंतकाळी भगवंताचं नाम फक्त तुम्हीच माझ्या मुखात आणू शकता. सद्गुरू प्रल्हाद महाराज साखरखेर्ड्यामध्ये घडलेली घटना आहे, 20व्या शतकातली घटना आहे, फार जुनी नाही. पाहिलेली अनेक माणसं आज आहेत. आपले विनायकराव धानोरकरांनी हा प्रसंग जवळून पाहिला. ते म्हणाले मीच महाराजांना गाडीमध्ये तिथपर्यंत घेऊन गेलो होतो साखरखेर्ड्यामध्ये. तर ते म्हणाले अण्णाजी माई एवढे विद्वान, इतके मोठे, पण महाराजांच्या समोर लीन झालेले, काय भाव असतो म्हणाले. आणि प्रल्हाद महाराजांना म्हणाले, महाराज आता माझा थोडाच काळ राहिला, पण मला हे ठाऊक आहे की अंतकाळी फक्त तुम्हीच माझ्या मुखात नाम आणू शकता, नक्की तुम्हीच आणू शकता. म्हणाले नाही म्हणू नका, माझ्यावर कृपा करा. अजून एक विनंती आहे म्हणाले, मला उठता येत नाही. महाराज खुर्चीवर बसलेले होते, ते असे पलंगावर महाराजांना विनंती केली, महाराज तुमचे चरणकमल माझ्या बाजेवर, माझ्या कॉटवर ठेवा, म्हणजे मला नमस्कार करा.
महाराज म्हणाले नको, तुम्ही नाही म्हणालात तर माझं अंतःकरण दुखवेल, मी माझी शेवटची वेळ आहे म्हणाले. त्यांना कळालं होतं की माझा अंतकाळ उद्या आहे. महाराजांच्या मनात विनम्रतेमुळे पाय ठेवावे असं नव्हतं, पण महाराज हेही जाणून होते की उद्या हा परमगतीला निजधामाला जाणार आहे. महाराजांनी त्यांच्या समाधानासाठी पाय ठेवले, त्यांनी डोकं ठेवलं. एवढं करा म्हणाले, तुम्हीच हे देऊ शकता अंतकाळी नाम. नमस्कार केला. महाराजांनी त्यांना इतकं सुंदर सांगितलं. म्हणाले, आबाजी तुम्ही किती कार्य केलेलं आहे. अखंड अग्निहोत्र, अवधूतानंदांची सेवा, अखंड दत्तात्रयाचं चिंतन, सगळं छान होईल, काळजी करू. मी काही करतो असं म्हणाले, रामराय करतील, भगवान दत्तात्रय करतील, बरं विश्वास बाळगा. त्यांना तो विश्वास दिला. महाराज घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णाजींनी देह ठेवला. पण हा महात्मा ब्रह्मानंद महाराज असो, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दृष्टांतामधनं मला एवढंच सांगायचं की एवढे उच्च कोटीचे होते, त्यांनी कधी मिरवलं नाही. त्याच्याही पेक्षा त्यांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज ते सांगतानाच असं म्हणाले की मी दुसरा वर्गसुद्धा शिकलेलो नाही. ज्ञातेपण संत कधीही मिरवत नाहीत. नाथ महाराज जी सगळी लक्षणं आपल्याला संतांची सांगतात सज्जन हो, ही खरोखर त्यांच्या कृपेने या अल्पमतीला बऱ्यापैकी श्री महाराजांच्या रूपाने, बाबांच्या रूपाने आणि अनेक सत्पुरुषांचा सहवास आईवडिलांच्या पुण्याईमुळे मिळाल्यामुळे, खरंच सांगतो मला माझ्या आईवडिलांची ही पुण्याई म्हणून अनेक संत महापुरुष मला फार जवळून पाहायला मिळाले. आणि आता जेव्हा मी हे सगळं वाचन करतो ना, म्हणजे सद्गुरूंची एवढी कृपा की आधी ते दाखवून दिलं आणि आता हे या निमित्ताने स्वांत सुख आहे. आपल्या चातुर्मासात काहीतरी ग्रंथ वाचन व्हावं. वाचणार कोण? सत्यनारायणाला ब्राह्मणाला बोलवायचं म्हटलं 500 रुपये द्या. इथे 152 दिवस ग्रंथ कोण वाचणार? मला पैसे द्या असं म्हणत नाही, हा विषय नाही. पण मी म्हटलं आपण आपल्याला त्या निमित्ताने अभ्यास होतो, आपलं त्या निमित्ताने अनुसंधान राहतं, आपलं त्या निमित्ताने वाचन होतं, अभ्यास होतो. आणि जे काही वाचलं ती ऐकणारी तुमच्यासारखी एवढी थोर मंडळी मला सहन करतात, हा माझा केवढा भाग्याचा दिवस आहे किंवा अनेक दिवस येते. आणि खरंच आहे ना की संतांचे चरित्र वाटले की कुठेतरी मला सगळ्या 10 वेळा एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा, म्हणून आपल्याकडे ना अखंड अनुसंधान याचा अर्थ सारखं स्मरण ठेवणं. पण अखंड अनुसंधान कशाचं ठेवणं? किती छान आहे. मला तर ती गोष्ट परवा तुम्हाला आपल्याबरोबर बोललो मी ती, की या स्त्रीमुक्तीच्या काळामध्ये, स्त्री पुरुष समानतेच्या संस्कारामध्ये ही गोष्ट किती छान आहे. आता पती परमेश्वर आहे की नाही, तो तर असा वागतो, तो अरे तो कसा वागणार आहे ते ठरलेलं आहे. तुझं प्रारब्ध तू घेऊन आलेली आहेस, मी माझं प्रारब्ध घेऊन आलो. पण ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, हा विचार अखंड मनामध्ये राहणं, हा तर विचार पवित्र आहे की नाही, की ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मुलगी आहे. हा विचार तुमच्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारच्या विचारांना, आचाराला आणि त्याच्यानंतर उच्चाराला अखंड प्रवाहित करत राहतो. त्याच्यासाठी तर हे गरजेचं आहे. जेव्हा 10 वेळा तुम्ही ते म्हणाल, महाराज म्हणाले आपण सारखं म्हणत राहावं, म्हणाले की महाराज मी तुम्हाला अनन्य शरण आहे, महाराज मला अनन्य शरणागती द्या. 100 वेळा आपण जेव्हा असं म्हणू की मी तुम्हाला शरण आहे, ते त्या 100 पैकी एका वेळेला फक्त तो भाव निर्माण होईल. पण ते 100 वेळा म्हणणं हा अभ्यास आहे आणि अभ्यासोनी प्रगटावे, अभ्यासानेच साधणार आहे. मी ऐकलेली बाबांकडची गोष्ट तुम्हाला सांगतो की अध्यात्म हा अभ्यास आहे, अभ्यासाशिवाय शक्यच नाही आणि तो निरंतर आवश्यक आहे. सातत्य हे आवश्यक आहे. आपला विषय सुरू होता, त्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष आहे की तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी. संत कधीही स्वतःचं ज्ञान जगासमोर मिरवत नाही किंवा मिरवण्याची त्यांना हौस नसते. त्याचं कारण असं आहे सज्जन हो, की ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान, हे सगळे वाक्य किंवा हे सगळे शब्द समानार्थी आहेत. तर हे ज्ञान झाल्यानंतर देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते आणि ही देहबुद्धी कमी झाल्यानंतर
त्या साधकाला आपण साधकाचा जर नाथ महाराज म्हणाले, साधकाच्या अवस्थेचा विचार करत असताना ते सांगतात की स्वतःला स्वस्वरूपाची विस्मृती असते. आता हे सगळं अवघड वाटतं आपल्याला म्हणायला किंवा ऐकायला सुद्धा. स्वस्वरूपाची विस्मृती, मग स्वस्वरूपाची स्मृती, आणि मग आत्मदर्शन, मग ब्रह्मानंद, मग त्या ब्रह्मानंदच्या उकळ्या. आता सुरुवातीला हे सगळं तत्त्व पाहिलं तर खूप अवघड वाटतात, पण फार अवघड नाही. थोडंसं लक्ष तुम्ही देऊन जर केलं ना, आपल्याला जे साधायचं आहे, म्हणजे मुळातच मी तुम्हाला सांगणं म्हणण्यापेक्षा नाथ महाराजांनी आपल्याला असं सांगितलं आहे की या ग्रंथाचं सेवन, या ग्रंथाचं श्रवण आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर आत्मानंदासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी. आत्मानंद काय ना आत्मज्ञान काय, स्वस्वरूपाचं ज्ञान काय, ब्रह्मज्ञान काय, ब्रह्मविद्या काय. तर पुन्हा एकदा सांगतो की खरे आपण कोण आहोत. आपण आपल्या या देहाला देह समजत असतो. आपलं भारतीय तत्त्वज्ञान शास्त्र सकल संत हे सांगतात की तुम्ही देह नाहीत रे बाबांनो. बरं, याचं ज्ञान आपल्याला आहे बरं का, आपण देह नाही याचं, पण पुन्हा आपल्याला त्याची भुरळ पडते. महाराजांनी इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं आहे. महाराज म्हणाले, तुम्ही म्हणताना की माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, मला ताप आला, माझा कान दुखतो, आमचे स्नेही केशवराव गेले. मग देह तर दिसतो, मग केशवराव गेले म्हणजे कोण गेलं? म्हणजे देह केशवराव नव्हते, माझा हात आहे म्हणजे मग मी आणि हात वेगळा आहे की नाही. मग तसं मी आणि देह वेगळा आहे याचं हे झालं शब्दार्थ, ही झाली माहिती. याचं ज्ञान स्पष्टपणे स्वस्वरूपाचं की मग तू कोण आहे. तर तत्त्वज्ञान धर्मशास्त्र सांगतं की तू तोच आहे जो तुझ्या अंतःकरणामध्ये आत्माराम आहे. जे परब्रह्म आहे तेच, त्याचाच तो अंश आहे. तो अंश तुला फुलवायचा आहे, आणि त्या स्वरूपाचं ज्ञान, त्याला आत्मज्ञान, तो आत्मा आणि ते ब्रह्म एक आहे, त्या ब्रह्माचं ज्ञान, आणि ते मिळवण्याची विद्या, ती ब्रह्मविद्या, ती आत्मविद्या. ह्याच्यापासून होतं काय म्हणाले, हे कशासाठी बरं, काय नाही मिळवतं काय होतं? नाही मिळवलं तरी आनंद आहे. पण तो आनंद महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं की तो आनंद म्हणजे आत्ता जे आपल्याला वाटतं ना, उत्तम कुळात जन्म झाला, छान आईबाबा मिळाले, उत्तम शिक्षण मिळालं, चांगली नोकरी मिळाली, उत्तम बायको मिळाली, लेकरं झाले, गाड्या आल्या, घोड्या आल्या, घर झालं, प्रतिष्ठा मिळाली, पैसे खूप मिळाले, आनंदातच घे. पाहिजे तेव्हा अपेयपान आहे, अभक्षभक्षण आहे, त्याच्यातलंही सुख आहे. मग हे आत्मज्ञानाकडे काय करायची काय गरज आहे मिळवायची, असा माझ्यासारख्या अल्पजीवाला, अज्ञानी जीवाला प्रश्न पडतो. तर महाराज म्हणाले, ते जे श्वान असतं की नाही, कुत्रा, ते रस्त्यावरचं एक हाड चघळत राहतं म्हणा, आणि ते हाड खाता 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 त्याच्याच आत तोंडामध्ये जखम होते, त्याचं रक्त त्याला प्यायला मिळतं, त्याला असं वाटतं मी त्या हाडाचंच पितो आहे, आणि त्याच्यातच तो आनंद मानतो. खरं म्हणजे त्याचंच रक्त तो पीत असतो, त्याला जखम झालेली असते, पण तो अज्ञानी आहे म्हणाले. तशा अज्ञानाच्या आनंदामध्ये त्यालाही आनंद आहे, त्या श्वानाला, त्या वराहाला सुद्धा आनंद आहे, डुकराला. ते कुठे कुठे फिरतं, वॉशिंग मशीन म्हणून आपण पाहतो, सगळ्या शहरातला वॉश करतो ते, पण त्याचा जो आनंद त्याच्यातला आहे, तसा तुमचा आमचा आनंद महाराज किंवा आपलं धर्मशास्त्र सांगतं प्रपंचातला आहे. तेव्हा साधकाने काय करावं म्हणाले, असे संतांचं वर्णन सगळं केलेलं आहे. आपण सगळे सुदैवी आहोत की असे संत आपल्याला प्राप्त झाले. तर नाथ महाराज पुढे असं म्हणतात की असा संत जर मिळाला, किंवा अशा संतांना आपण अनन्य भावाने, श्रद्धेने शरण जावं, त्याच्या सेवेमध्ये राहावं. मग त्याची सेवा, महाराज असं म्हणाले की सेवा सतत तुम्हाला संतांच्या देहाचीच घडेल असं नाही. पुढे एका ठिकाणी तर महाराज म्हणाले, संतांच्या देहाची सेवा ही सेवा आहे माफ करा, पण ती खरी देहाची सेवा ही सेवा नाहीच म्हणाले, कारण त्या देहाला मर्यादा आहेत, देहाला मर्यादा आहेत. आणि संतांची खरी सेवा, त्या संतांनी तुम्हाला दिलेलं जे साधन आहे, त्या साधनात राहणं, त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याच्या आचरणात राहणं, ही खरी संतांची, आपल्या सद्गुरूंची सेवा आहे.
महाराज म्हणाले, अशा संतांच्या सेवेमध्ये, अशा संतांच्या सत्संगामध्ये, मी तुम्हाला ही सेवेची रूपं सांगतोय, अशा संतांची देहानी सेवा घडली फारच उत्तम, मंदिराची सेवा घडली, पादुकांची सेवा घडली फारच उत्तम, उपासना त्यांची घडली, त्यांनी सांगितलेल्या साधनाच्या मध्ये तुम्ही राहिलात ती पण सेवाच आहे. आणि तेव्हा नाथ महाराज असं म्हणतात की अशा संताची उपासनेची सेवा, सकल सेवा जी कोणती तुमच्या वाटेला येईल ती जेव्हा तुम्ही कराल म्हणाले, तेव्हा तुम्हाला आत्मानंदामध्ये तुम्ही रमून जाल. काळ थोडा असू शकेल, पण तो जो आनंद तुम्हाला मिळतो, नाथ महाराज म्हणतात, तो आत्मानंद तुम्ही आयुष्यामध्ये मिळवू शकता. सज्जनो, मला हे माहीत नाही, पण गेली 20-22 वर्ष आपण इथे राहतो आणि आपल्या सगळ्यांचा एक छोटासा अनुभव आहे. आपल्या सगळ्यांना आहे, माफ करा. आणि तो अनुभव असा आहे बघा की 5 जानेवारी 2001 पासून तर आज तागायत आपल्याकडे त्यांच्या कृपेने, बरं खरं सांगा, अगदी त्यांच्या कृपेने इतके गुरुवार आपले सगळ्यांचे झाले. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एखाद्या वेळेला जेव्हा गुरुवार चुकतो, म्हणजे मी अनुभव आणि माझा अनुभव सांगतो, कदाचित नवे तुमचाही तोच अनुभव, की आपल्याला गुरुवारची उपासना चुकवा वाटत नाही. जो कोणी एकदा गुरुवारच्या उपासनेला आला, तो त्या गुरुवारची उपासना त्याच्या मनापासून त्याला कार्यबाहुल्यामुळे, त्याच्या प्रापंचिक अडचणीमुळे, त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे तो येऊ शकणार नाही, पोचू शकणार नाही, पण तो जेव्हा जिथे कुठे असेल त्याला क्षणभर का होईना उपासनेची आठवण येते की नाही. दुसरी मी गोष्ट असं म्हणतो, उपासनेची जर आपण बाह्यांग पाहिलं, तीच रामरक्षा, तीच भीमरूपी आहे, त्याच आरत्या आहेत, तीच काकड आरती आहे, तेच पद आहेत आणि म्हणणारे आपण हेच आहेत. नाविन्य काय बरं खरं म्हणलं? बरं, चालीसुद्धा त्याच आहे की ते तसंच म्हणायचं, ते 3च वेळा म्हणायचं, ते 4च वेळा म्हणायचं. कोणी जास्त वेळ म्हटलं तर डोळे वटारून पाहिले जातात. उपासनेला वेळ झाला तरी मग कॉमेंट मिळतात की सर आज फारच वेळ झाला, जेवणं खावणं बंदच करा वगैरे वगैरे. कोणी म्हणतं जेवणं सुरूच ठेवा. असो, तो विनोदाचा भाग सोडूया. पण 7 ते 8:15 हा जो वेळ आहे, आपण 100% नसाल, पण 70-80-90% तरी आपण आपला प्रपंच, आपलं भय, आपली चिंता, आपली काळजी प्रपंचाची 1.25 तासासाठी तरी विसरतो की नाही. आणि विसरून आपण फक्त त्या पदांमध्ये, त्या भावामध्ये, कोणी त्या शब्दांमध्ये असेल, कोणी त्या चालीमध्ये असेल, कोणी ते म्हणत असताना महाराजांचं ते रूप पाहत असेल, जय जय आरती श्री गुरु. आणि आपली आरतीसुद्धा पहिली मी म्हटलं ना, सगळं ब्रह्मज्ञानच हो. नाथांना जे सांगायचं ना की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, मी जीव आहे हा भ्रमच आहे, द्वैताचाच पसारा आहे हा सगळा. आणि अद्वैत तत्त्वज्ञानच आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सगळ्यात मोठं जर काही विषय होतं, अद्वैत म्हणजे दोन नाहीच. दोन म्हणजे कोण? तू आणि मी भगवंता वेगळा नाहीच ना. तत्त्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी, हे जे महावाक्य आहेत. आपल्या उपासनेत मी सुद्धा म्हटलं ना, इतकी उपासना सुंदर आहे. मला तसं वाटतं एक दिवस सगळी उपासना आपण समजून घ्यावी. अहो, आपल्याकडे म्हटल्या जाणाऱ्या माऊली सवया ज्या आहेत, त्या सवयातलं एक वाक्य असं आहे की त्याच्यावर 3-3 पानाचा निबंध आपण लिहू शकतो. निबंध म्हणजे माहिती लिहू शकतो की महावाक्य विवरावे तेने संसारी तरावे. आता महावाक्य विवरावे संसारी तरावे म्हणजे काय बाबा? मग काय महावाक्य आहेत? तर 4 वेदांनी 4 वाक्य आपल्याला जीवन जगण्यासाठी मुख्य सूत्र म्हणून दिलेली आहेत. अहम ब्रह्मासी, तत्वमसी, अयम काय असे 4 वेदांचे 4 आहेत. मग अहम ब्रह्मास्मी काय, तत्वमसी काय, आणि हे का तेने संसारी तरावे. हा प्रपंच आहे, हा तर आपल्याला करायचाच आहे, करावं लागणारच आहे, पण तो दुःखाचा आहे. पण तो तरुण जायचा म्हणजे आनंदाने मस्त फ्लाय छान पोहून आपल्याला तो जायचा. आणि त्याच्यासाठी नाथ महाराज असं सांगतात की बाबांनो, तुम्हाला संत जर मिळाला, सापडला तुमच्या पूर्वपुण्याईने, तर त्याच्या चरणी, त्याच्या सेवेमध्ये राहा. आणि मग ही सेवा आम्हाला घडणं फार कठीण आहे. एक तर संत मिळणं कठीण, देहामध्ये मिळणं कठीण, त्याचा सहवास मिळणं कठीण, आणि सहवास मिळाल्यानंतर त्याच्यावर निष्ठा बसणं हेही कठीण. पण म्हणाले पहिली सुरुवात असं करा की त्याच्या सेवेमध्ये राहा. मग ही सेवा कोणती आहे? तर साधनाची सेवा. कोणतं साधन? तर आपल्याकडे त्रिसूत्री दिली, सगुणोपासना, नाम
आणि अन्नदान, त्यातली सगुणोपासना श्रींच्या कृपेने आपल्याला साधते. आणि ती सगुणोपासना सज्जन हो जेव्हा आपण करतो तेव्हा नाथ महाराज असं म्हणाले की तुम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती निश्चित होईल, किंबहुना ती होतेच, ही अनुभूती आम्हाला आहे. आणि म्हणून पुनश्च आपल्या सगळ्यांचं जीवन प्रत्येक क्षणी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अतिशय आनंदाने जगायचं आहे. पण प्रपंचाचं स्वरूप, प्रपंचाचा आजपर्यंतचा आपला सगळ्यांचा अनुभव जर आपण पाहिला तर प्रत्येक टप्प्याटप्प्यावर तुम्हाला ऑब्स्टॅकल्स आहेत, अडचणी आहेत, दुःखाच्या अडचणी आहेत. तर नाथ महाराज त्याच्यासाठी आपल्याला सांगतायत की बाबा हे होणार आहे. नाथांनी फार अनुभवाने फार गोड प्रार्थना केली की जी आपली नित्याची आहे. ती प्रार्थना आपण नाथांच्या सद्गुरूंच्या चरणी करूया आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. ती प्रार्थना आपण घेऊ.